खूप छान काढतेस ग तू रांगोळ्या. असं जर कौतुक तुम्हाला ऐकायचं असेल तर बघा, मी आणलेल्या या सुंदर अशा 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी आहे. बघा, एका ताईंनी मला कमेंट करून सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे लक्ष्मीची पावलं दाखवा म्हणून. तर त्यासाठी ही रांगोळी आहे. आता एक पुठ्ठ्याच्या मदतीने मी बघा एक पावलांचा आकार कापून घेतलेला आहे आणि त्यानेच पटकन अगदी रांगोळी काढायची असते. रोजची आपल्याला झटपट होणारी ही रांगोळी आहे. ते जो आकार आपण पुठ्ठ्याने कापून घेतलेला आहे तोच आकार मी तिथे ठेवून पावलांचा आकार देऊन घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी काढलेली आहे. बाजूला आपण जसं की कोणतंही शुभचिन्ह काढल्यानंतर आपण रेषा देत असतो ना, त्याप्रमाणे रेषा देऊन घेतलेल्या आहेत. बघा, एक लांब आणि आखूड अशा रेषा द्यायच्या आहेत. आता जे पावलं काढलेले आहेत त्याच्या खालच्या बाजूला आपण कमळ काढून घेणार आहोत. आता कमळ हे खूप शुभ असतं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की नक्कीच आपण रांगोळीमध्ये रोज कमळ काढायला हवं आणि लक्ष्मी मातेला कमळ हे प्रिय असतं. त्यासाठी कमळ हे रांगोळीमध्ये नक्की काढायचं आहे. आता ज्या रेषा दिलेल्या आहेत त्याच्या खाली आणि वरती टोकाला आपण डॉट देऊन घेतलेले आहेत. बघा, लाल, पिवळा आणि हिरवा जे आपले शुभ रंग आहेत ना, त्याच रंगांचे मी डॉट देऊन घेतलेले आहेत. आता रांगोळीला एक बॉर्डर रांगोळीचा लूक येण्यासाठी बाजूलासुद्धा आपण रेषा मारून थोडेसे गोल आकार काढून घेतलेले आहेत. बघा, एक सरळ रेषा आणि एक आडवी रेषा अशा मी मारलेल्या आहेत. जी आडवी रेषा आहे त्याच्यावर टोकाला एक पाकळीप्रमाणे आकार दिलेला आहे आणि त्यामध्ये रंग भरून घेतलेला आहे. बघा, ही रांगोळी अगदी झटपट होणारी आहे रोजची काढण्यासाठी. रोज देवासमोर किंवा तुळशीसमोर ही रांगोळी आपण काढू शकतो. अगदी पटकन होते. कमळ काढलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी रंग भरून घेतलेला आहे. बघा, रोज काढण्यासाठी ही रांगोळी खूप सोपी आहे. खाली जी पानं काढलेली आहेत त्यामध्ये सुद्धा कलर भरून घेतलेला आहे. बघा, फायनल लूकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आता 2 नंबरची जी रांगोळी आहे, एक जास्वंदाच्या फुलाचा मी आकार काढलेला आहे. बघा, एक डॉट देऊन घेतला आणि बोटाच्या मदतीने थोडंसं गोल फिरवून घ्यायचं आहे. आता एक बाटलीच्या झाकणाने आपण आकार देऊन घेणार आहोत. तुम्हाला जर जास्वंदाचं फूल काढता येत नसेल तर ही पद्धत अगदी सोपी आहे. बघा, फूल काढण्याची आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. बघा, मधल्या बाजूला काडीने ओढून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे फूल दाखवलेलं आहे. ऑरेंज रंग मी इथे वापरलेला आहे. आता मंगळवारी जेव्हा आपण रांगोळी काढत असतो तेव्हा देवासमोर ही रांगोळी नक्की तुम्ही काढा, खूप शुभ असते. बघा, मध्ये जो तुरा आहे तो सुद्धा काढून घेतलेला आहे. मध्ये थोडासा डार्क रंग भरायचा आहे. आता ही पारंपरिक रांगोळी आहे. नेहमीच आपण ही रांगोळी काढत असतो. आता जी फूल काढलेलं आहे त्याच्या बाजूला आपण पानंसुद्धा काढून घेणार आहोत. आता हिरव्या रंगानेच मी पानं काढलेली आहेत. बघा, आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने जरी काढली तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. पानांमध्ये रंग भरून घ्यायचा आहे. या सर्व पानांमध्ये मी पोपटी रंग भरून घेतलेला आहे. आता काडीच्या मदतीने आपण थोडासा आकार पानांना देऊन घेणार आहोत. त्यामुळे एक सुंदर लूक येतो बघा रांगोळीला. आता पानांच्या मध्ये आपण कळ्या काढून घेणार आहोत. आता वरच्या बाजूला एक तुरा काढून घेतलेला किंवा एक फांदीप्रमाणे मी आकार काढून घेतलेला आहे. तिथे सुद्धा एक पान काढलेलं आहे. आता व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. बघा, तिथे सुद्धा मी एक कळी काढून घेतलेली आहेत. खालच्या बाजूला सुद्धा आपण कळ्या काढून घेणार आहोत. मध्ये मी हिरव्या रंगानेच रेषा देऊन छोट्या छोट्या कळ्या काढून घेतलेल्या आहेत. बघा, रांगोळीचा फायनल लूकसुद्धा खूप सुंदर आहे आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता 3 नंबरची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा, एक पानाचा आकार मी कापून घेतलेला आहे पुठ्ठ्याचा. त्याच्या बाजूला आपण सफेद रंगाने डॉट काढून घेणार आहोत. आता इथे मी एक रंगाने डॉट काढण्यासाठी एक बॉटल वापरलेली आहे. तर तुम्ही हाताने जरी हे डॉट काढले तरीसुद्धा फक्त जरा व्यवस्थित आले पाहिजेत. बघा,
मी पूर्ण जे पानाचा आकार आहे त्याच्याभोवती डॉट काढून घेतलेले आहेत. हळूवारपणे आपण मधला जो पानाचा आकार आहे तो काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण हिरवा रंग भरून घेणार आहोत. बघा, मी चाळणीच्या मदतीने हिरवा रंग किंवा फिलर वापरायचा आहे आणि हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. पूर्ण पानामध्ये हिरवा रंग भरून घेतला. आता आपण मधल्या बाजूला हे डॉट ओढणार आहोत. आता सुरुवातीला आपण मधल्या बाजूला ओढणार आहोत आणि नंतर बाहेरच्या दिशेला ते डॉट ओढून त्याच्या पाकळ्याप्रमाणे आकार तयार करून घेणार आहोत. बघा, आता मी बाहेरच्या दिशेला डॉट ओढून घेतलेले आहेत. सुरुवातीला मी आतल्या दिशेला ओढलेले आहेत, नंतर मी बाहेरच्या दिशेला डॉट ओढून घेतलेले आहेत. आता मध्ये आपण एक स्वस्तिक काढून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. बघा, पटकन होणारी आहे. तुळशीसमोर किंवा देवासमोर काढण्यासाठी, दरवाजासमोर सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता हा जो पानाचा आकार आहे तुम्ही मोठासुद्धा तयार करून घेऊ शकता. तर बघा, बाहेरच्या बाजूला पुन्हा आपण डॉट ओढून पाकळ्यांचा आकार देऊन घेतलेला आहे. खूप सोपी आहे ही रांगोळी आणि अगदी पटकन होणारी आहे. बघा, मी बाहेरच्या बाजूला डॉट ओढून घेतलेले आहेत. आता हे जे पान आहे आपण त्याला एक देठसुद्धा काढून घेणार आहोत. बघा, मी खालच्या बाजूला सफेद रंगाने एक रेषा काढली, मध्ये बरोबर काडीच्या मदतीने ओढून घ्यायचा आहे, मध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. तर देठ काढल्यामुळे आणखी एक सुंदर लुक आलेला आहे बघा रांगोळीला. आणि फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दिसते आणि अगदी पटकन होते. आता पुढची जी रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा, एक बॉर्डर रांगोळीप्रमाणे मी इथे रांगोळी काढलेली आहे. आता एक फूल काढून घेतलेलं आहे. बघा, फूल काढण्याची पद्धतसुद्धा सोपी आहे. गोल गोल पाकळ्यांचंच फूल काढायचं आहे. मध्ये एक लाल डॉट देऊन घेतला, त्याच्या बाजूला गोल गोल पाकळ्यांचं एक फूल काढून घेतलेलं आहे आणि थोडेसे फुलाच्या बाजूला तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचे आहेत. आता एक छोटा आणि एक मोठा अशा प्रकारे मी तुरे काढून घेतलेले आहेत. बघा, दोन्हीही बाजूने उलट आणि सुलट करून. अगदी सोपी आहे बघा ही सुद्धा रांगोळी रोजची काढण्यासाठी. अगदी पटकन होऊन जाते, जास्त वेळ काही लागत नाही. आता आपण फुलामध्ये रंग भरून घेणार आहोत. लाल आणि पिवळाच रंग इथे मी भरणार आहे. जे आपले शुभ रंग आहेत ना तेच इथे भरणार आहोत. तर बघा, लाल आणि पिवळा रंग मी भरून घेतलेला आहे. तर जो मध्ये लाल डॉट दिलेला आहे त्याच्या बाजूला हिरव्या रंगाने थोडीशी बॉर्डर काढून घेतल्यामुळे रांगोळी आणखी सुंदर दिसते. बघा, जे आपण तुऱ्याचे आकार काढलेले आहेत त्याच्या बाजूला छोटे छोटे डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येतो. बघा, मध्ये मध्ये थोडेसे वेगळे हिरव्या रंगाने पोपटी रंगाने डॉट मी देणार आहे. त्यामध्ये सुद्धा रंग मी हिरवा आणि पिवळा रंग भरून घेतलेला आहे. मध्ये सुद्धा मी पोपटी रंगाने डॉट दिले आहे. बघा, त्यामुळे एक चिंचेची पानं असते ना त्याप्रमाणे ही पानं दिसतात. मध्ये कळ्या काढून घेणार आहोत. तर बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप छान दिसतो. बघा.